नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सध्याची बाहेरची परिस्थिती बघता आपण बऱ्याच दिवसापासून घरात आहोत. लॉकडाऊनमुळे आपल्याला जो काही वेळ मिळाला आहे या वेळेचा प्रत्येक जण सदुपयोग करताय ना. तसंच काहीचं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, जेणेकरून आपला जो काही वेळ आहे हा मिळालेला हा एक बिझनेस अकाउंटिंग अँड टॅक्सेशन या माध्यमातून आपल्याला शिकता येईल आणि हा जो काही वेळ मिळाला आहे या वेळेचा सदुपयोग होईल. तर बिझनेस अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हे काय शिकायचं? कारण बऱ्याच कॅन्डिडेटला असं असतं प्रत्येकाचं की मला एक परफेक्ट प्रोफेशनल अकाउंटंट म्हणून वर्किंग करायचंय. तर तुम्ही या माध्यमातून ह्या कोचिंगच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच हे करू शकता. माझ्या हे व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्ही एक परफेक्ट अकाउंटिंग करू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काही यापुढे मी तुम्हाला जे काही स्लाइड्स दाखवणार आहे त्यावरून मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग बघूया. इथे हे 2 पॉईंट दिसत आहेत. मॅन्युअल अकाउंटिंग वर्सेस कम्प्युटराइज अकाउंटिंग फर्स्ट आहे आणि सेकंड आहे बेसिक अकाउंटिंग स्किल एव्हरी प्रोफेशनल्स मस्ट नो. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघणार आहे. मॅन्युअल अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये आपण बेसिक कंपॅरिझन काय आहे ते आज बघणार आहे. हा पॉईंट मी स्टार्टिंगला का घेतला याचं कारण असं आहे की आपण बेस शिकणार आहोत. त्यासाठी मी आज हा पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. कदाचित तुम्हाला माहीतही असेल हा पॉईंट. तर याच्यामध्ये मॅन्युअल अकाउंटिंगचं बघायचं झालं मीनिंग तर काय सांगता येईल. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये अशी एक सिस्टीम असते अकाउंटिंगची, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे अकाउंट बुक्स असतात, जी पूर्वीच्या काळी आपण मॅन्युअल अकाउंटिंग करत होते. तर ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करताना फायनान्शियल रेकॉर्ड जे काय असतील ते तुम्हाला सगळे फिजिकली रेकॉर्ड करावे लागतात. पण तसं कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये नाही आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये काय आहे, तुम्ही तुमचे जे काय फायनान्शियल रेकॉर्ड्स असतील ते तुम्ही सॉफ्टवेअरच्या यूजने सगळे रेकॉर्ड तुम्ही इलेक्ट्रॉनिकली करू शकता. नंतर रेकॉर्डिंगचं झालं. रेकॉर्डिंग तुम्हाला ओरिजिनल तुमची जी एंट्री असेल ती तुम्हाला बुक थ्रूच करणं शक्य होईल मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये. नंतर कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये तुम्हाला जो काय डेटा रेकॉर्ड करायचा आहे त्यासाठी कस्टमाइज डाटाबेस क्रिएट केलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ते रेकॉर्डिंग करता येतं. नंतर कॅल्क्युलेशनचं बघायचं झालं तर मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जे काय कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहे ते टोटली तुम्हाला मॅन्युअली करावं लागतं आणि ते सॉफ्टवेअरच्या कम्पेअर जर करायला गेले तर ते थोडं स्लोली असते ती प्रोसेस. पण कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये बघायचं झालं तर तुमचं जे काय कॅल्क्युलेशन असणार आहे ते कॅल्क्युलेशन कम्प्युटरला तुम्ही जो काय डेटा इनपुट देणार त्या इनपुट जो मिळाला आहे त्या इनपुट मिळाल्यानंतर कम्प्युटर सिस्टीम तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून समोर देते आणि नक्कीच हे मॅन्युअल अकाउंटिंगच्या कम्पॅरेटिव्हली फास्ट असतं ही प्रोसेस. नंतर आपण बघूया एंट्री जर तुम्हाला ॲडजस्ट करायची असेल मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तर तुम्हाला रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स स्टेटमेंट तुम्हाला तयार करावं लागतं. पण तसं कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये नाही आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये रेक्टिफिकेशन एरर्स हे क्रिएट करण्याची गरज नसते, कारण याच्यामध्ये सॉफ्टवेअर हे तुम्हाला आधीच एरर देणार की तुमचं कुठेतरी एंट्री करताना चुकतं आहे. ते कसं आपण हे स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच बघूया. याच्या पुढचा पॉईंट सांगायचा झाला तर बॅकअप. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तुम्ही जे काय अकाउंटिंग करताय याचं बॅकअप घेणं शक्य नसतं, कारण हे सगळं तुम्ही मॅन्युअली करताय ना, तुम्ही ते सगळं लिहून प्रत्येक बुकमध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करताय, त्यामुळे हे शक्य नसतं बॅकअप घेणं. पण कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये तसं नाही आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये काय करायचं, आपण कुठलीही एंट्री करतोय, कुठलीही एंट्री असू दे, कुठलेही लेजर्स असू दे, जे काय आपण क्रिएट करतोय तर त्या प्रत्येक एंट्रीचा तुम्हाला बॅकअप त्याच्यामध्ये घेणं शक्य होतं. नंतर आपण बघूया ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हाच तुम्हाला तो तयार करता येतो. म्हणजेच इयर एंडिंगला नॉर्मली आपण ट्रायल बॅलन्स कधी प्रिपेअर करतो, इयर एंडिंगला प्रिपेअर करतो, तर तो तुम्हाला तेव्हाच मिळू शकतो. पण कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये तसं नाही आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये ट्रायल बॅलन्स तुम्हाला हा एका क्लिकवरती तुम्हाला इन्स्टंटली प्रोव्हाइड केला जातो.
नंतर बघूया आपण फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे जे स्टेटमेंट आहेत आपले, तर हे तुम्हाला कधी मिळणार, हे कधी तुम्हाला प्रिपेअर करायचे असतात, एंड ऑफ पिरियड म्हणजे काय, इयर एंडिंगला. मग काहींचा पिरियड जो असणार तो क्वार्टरली असेल किंवा इयरली असेल. तर जे काय तुमचं इयर एंडिंग असेल त्या इयर एंडिंगला तुम्हाला हे फायनान्शियल स्टेटमेंट मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये प्रिपेअर करून घ्यावे लागतात. पण तसं कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये नाही आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये जसं मी तुम्हाला वर सांगितलं त्याप्रमाणे ट्रायल बॅलन्स तुम्हाला इन्स्टंट प्रोव्हाइड होतो. तसंच हे सगळे फायनान्शियल स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला त्या क्षणी ते प्रोव्हाइड केले जातात. तर इथे आपण हे बेसिक कंपॅरिझन बघितलं मॅन्युअल अकाउंटिंगचं आणि कम्प्युटराइज अकाउंटिंगचं. याच्या पुढचं बघणार आहे आपण. इथे आता आपण बघणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आपण जे काय अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर यूज करतोय तर त्याचे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस काय असतील. तर फर्स्ट आपण बघणार आहे सेविंग ऑन टाईम. सेविंग ऑन टाईम अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा तुम्ही अकाउंटिंग करतात, एंट्रीज पास करणार जेव्हा तुम्ही, तेव्हा तुमचा नक्कीच टायमिंग जो काय आहे तो सेव्ह होणार आहे ॲज कम्पेअर मॅन्युअल अकाउंटिंग. कारण तिथं जो बेसिक डाटा जो असतो तुमचा तो तुम्ही आधीच फीड केलेला असतो. त्यानंतर तुम्हाला फक्त डे टू डे एंट्रीज पास कराव्या लागतात. त्यामुळे तुमचा टाईम सेव्ह होतो. नंतर डिक्रीज एरर्स. डिक्रीज एरर्समध्ये सांगायचं झालं तर सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जेव्हा अकाउंटिंग करता तेव्हा सॉफ्टवेअर तुम्हाला एंट्री करताना जर तुमची एखादी एंट्री चुकत असेल तर तुम्हाला तो आधीच एरर देणार. तशी तिथं सॉफ्टवेअरमध्ये सिस्टीमच असते. त्यामुळे तुमच्या कमीत कमी चुका होतात आणि तुमची ॲक्युरसी इम्प्रूव्ह होते अकाउंटिंग करताना. नंतर सांगायचं झालं कॉस्ट सेविंग्स. कॉस्ट सेविंग म्हणजे काय, तुमचे कंपनीचा जो काय एक्सपेन्सेस होतोय तो एक्सपेन्सेस कसा कमी करायचा आणि एक्सपेन्सेस कमी करून तुमचं रेव्हेन्यू साहजिकच वाढणार आहे. तर हे एक्सपेन्सेस कॉस्ट सेविंग जे काय आहे ते कसं करायचं तुम्हाला याचं जजमेंट या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधून मिळतं. म्हणजे तुम्हाला रिपोर्ट तात्काळ मिळतात. नंतर मॅनेजमेंट ऑफ फायनान्स. फायनान्सचं मॅनेजमेंट, कंपनीच्या फायनान्सचं मॅनेजमेंट करायचं झालं तर तुम्हाला जे काय रिपोर्ट्स लागणार आहे तर ते सगळे तुम्हाला या सॉफ्टवेअरमधून लगेच मिळू शकतात आणि तुम्ही फायनान्सचं मॅनेजमेंट करू शकतात, परफेक्ट करू शकतात. नंतर सिक्युअर डाटाबेस. सिक्युअर डाटाबेसमध्ये सांगायचं झालं तर तुमचा जो काय डेटा ह्या कम्प्युटरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे अकाउंटिंगचा तो सिक्युअर्ड असतो. त्याचा बॅकअप घेता येऊ शकतो. ऑलरेडी तो घेतलेला असतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही जर तुम्हाला सिक्युरिटीसाठी पासवर्ड वगैरे टाकायचं जर असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतात. म्हणजे तुम्हाला जेवढे पर्सन ते हँडल करणारा असेल तर तुम्ही ते तितक्याच पर्सनसाठी ते मर्यादित ठेवू शकतात. नंतर सिंक्रोनायझेशन ऑफ इन्फो. सॉफ्टवेअरमध्ये अशी व्यवस्थित सिस्टीम करून दिलेली असते अकाउंटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये की तुम्ही तुमचा जो काय इन्फॉर्मेशन असेल त्याचं व्यवस्थित तुम्ही तिला सिंक्रोनाइज करू शकतात आणि ती पाहिजे तेव्हा तुम्हाला ती अवेलेबल करून दिली जाते. त्याच्यानंतर आपण बघू ऑनगोईंग टॅक्स कंप्लायन्स. ऑनगोईंग टॅक्स कंप्लायन्समध्ये सांगायचं झालं तर तुमची जी काय टॅक्स लायबिलिटी असणार आहे गव्हर्नमेंटला, नॉर्मली आपण GST, TDS, इन्कम टॅक्स, ॲडव्हान्स टॅक्स हे टॅक्सेस गव्हर्नमेंटला पेड करतो. गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू जनरेट होतं त्यातनं. तर हे जे काय टॅक्स आहे आपण हे गव्हर्नमेंटला किती लायबल आहे, किती आपल्याला ते द्यायचे आहे, तर याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये अगदी लगेच मिळतं. तर त्यामुळे तुम्हाला सॉफ्टवेअर त्यासाठी फायदेशीर असू शकतं. नंतर ट्रॅक इन्व्हेंटरी. ट्रॅक इन्व्हेंटरी म्हणजे काय, फर्स्ट तर तुम्ही इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक तुम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुमचा जो काय स्टॉक असेल तुमची इन्व्हेंटरी व्यवस्थितरित्या ट्रॅक करू शकता. म्हणजे तुम्ही किती परचेस केला, किती तुम्ही सेल केला आणि आत्ता तुमच्याकडे किती स्टॉक अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही क्वांटिटी वाईज तुमच्या बॅच नंबर वाईज तुम्ही ही इन्व्हेंटरी ट्रॅक करू शकता. तर आपण बघितले ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे, समजलेत तुम्हाला. आता याच्यापुढे आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे की तो अकाउंटिंग करण्यासाठी एका परफेक्ट अकाउंटंटला तो अतिशय महत्त्वाचा आहे.
बेसिक अकाउंटिंग स्किल वर्सेस सॉफ्टवेअर स्किल. तर हे दोघं एकमेकांवर डिपेंडही आहे आणि ह्या दोघांमध्ये हे काय डिफरन्स आहे हे आपण आता बघू. बेसिक अकाउंटिंग स्किल एव्हरी प्रोफेशनल्स मस्ट नो. यात मी हा पॉईंट मुद्दामच घेतला आहे, कारण कुठलाही अकाउंटंट असू दे, कुठलाही प्रोफेशनल असू दे अकाउंटिंग करणारा, त्याला बेसिक अकाउंटिंग स्किल हे असलेच पाहिजे, ते गरजेचे आहे. कारण सॉफ्टवेअर स्किल हे तुम्हाला सफिशियंट नाही आहे अकाउंटिंग करण्यासाठी. सॉफ्टवेअर हे 100हून अधिक सॉफ्टवेअर आज मार्केटमध्ये प्रत्येक कंपनी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरते. 100हून अधिक सॉफ्टवेअर आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर शिकणार? त्यापेक्षा तुम्ही बेसिक अकाउंटिंग स्किल करा ना, बेसिक अकाउंटिंग स्किल शिका. कारण बेसिक अकाउंटिंग स्किल हे कधीच चेंज होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये गोल्डन रूल झालेत. तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट जे काय असतील त्याचा फॉर्मॅट झाला, त्याची सिस्टीम ती कधी चेंज होत नाही. तुमच्या अकाउंटिंग संदर्भातल्या ॲडजस्टमेंट, तुमचे डेबिट आणि क्रेडिटचे इफेक्ट, त्यानंतर त्याचा इफेक्ट फायनान्शियल स्टेटमेंटवरती काय पडतो हे कधीच चेंज होत नाही. म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या बेसिक अकाउंटिंगची जी काही सिस्टीम आहेत ना, ती कधी चेंज होत नाही. म्हणूनच तुम्हाला स्टार्टिंगलाच जेव्हा आपण स्टार्ट करतो अकाउंटिंगला, तेव्हा आपल्याला फर्स्ट 3 गोल्डन रूल शिकवले जातात. तर ते का? कारण ते कधी चेंज होत नाही, ते यासाठीच शिकवले जातात आणि ते तुम्हाला स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत अगदी सगळ्या ठिकाणी उपयोगाचे आहे. त्यामुळे तुम्हाला सॉफ्टवेअर स्किलसोबत बेसिक अकाउंटिंग स्किलसुद्धा महत्त्वाचे आहे. सध्या मार्केटमध्ये म्हणायचं झालं म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्टुडंटची अशी एक टेंडन्सी असते, प्रत्येकाला कोणीतरी सांगतो, त्याच्या ओळखीचा वगैरे व्यक्ती सांगतो की तू एखादा अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा कोर्स जॉईन कर एखाद्या इन्स्टिट्यूटमधून आणि मग तुला लगेच तू अकाउंटंट म्हणून तू काम करू शकतो, तुला जॉब मिळू शकतो. पण तसं आहे का ॲक्च्युअलमध्ये? जेव्हा तुम्ही एखाद्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा तुम्ही कोर्स करतात, तेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर ऑपरेटर होताय. एक परफेक्ट सॉफ्टवेअर ऑपरेटर होताय. तुम्हाला सॉफ्टवेअर कसं ऑपरेट करायचं हे तुम्हाला अगदी परफेक्ट जमतंय. पण त्याच्यासाठी तुम्हाला बेस असायला हवा ना. कुठल्याही गोष्टीचा जर बेसच नसेल तर तुम्हाला त्याच्या वरची गोष्ट जमेल का? ते कोलॅप्स नाही का होणार? तर त्यासाठी आपल्याला बेसिक अकाउंटिंग स्किल हे इम्पॉर्टंट आहे. कळालं तुम्हाला की सॉफ्टवेअर स्किलसोबत तुम्हाला बेसिक अकाउंटिंग स्किल का अपडेट करून घ्यायचे आहेत तुमचे? तर आपण हे माझ्या पुढच्या व्हिडिओपासून हे करणारच आहोत. आपण इथूनच शिकायला सुरुवात करणार आहोत बेसिक अकाउंटिंग स्किलपासून आणि नंतर आपण सॉफ्टवेअर स्किलकडे वळणार आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला? आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला याच्यामध्ये हे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. आत्ता कदाचित आपल्याला तितक्या इम्पॉर्टंट वाटत नसतील, पण याच्यावरती तुमचं टोटल अकाउंटिंग डिपेंड आहे. त्याच्यापुढे आपण GST, इन्कम टॅक्स, TDS, TCS हे टॅक्सेस आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. याच्यामध्ये बेसिकपासून तर तुम्ही ऑनलाईन रिटर्न फायलिंग, रजिस्ट्रेशनपर्यंत सगळं तुम्ही याच्यामध्ये शिकू शकतात. हे आपण कॅल्क्युलेशन करायचं कसं, कम्प्युटेशन म्हणजे ते टॅक्सेस तुमचे सगळे डिडक्शन करून तुमची सॅलरी कशी मिळणार हे सगळं आपण पेरोलमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर फायनलायझेशनसुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.